या खालील फोटोमध्ये जे दादा दिसताय त्यांचं नाव आहे संतोष खाडे, जे की पोलीस खात्यात DYSP या पदावर कार्यरत आहे. या दादांचा उसाच्या फडातून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा प्रवास ऐकून तुम्ही देखील धक्क व्हाल. त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. या दादाचा जन्म बीड जिल्ह्यातील सावरगाव खाट या गावात अत्यंत गरीब कुटुंबातील झाला. त्यांचे आई वडील ऊसतोडी करून घरचा उदरनिर्वाह करत. जसे दादा मोठे झाले आणि त्यांना कळायला लागलं, हे देखील त्यांच्या आई वडिलांना मदतीचा हातभार लावायचे. या दादांना लहानपणीपासूनच शिक्षणाची खूप जास्त आवड होती आणि अभ्यासात खूप जास्त हुशार होते. आणि घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं नाही. पण त्यांनी एक स्वप्न बघितलं की एक मोठा अधिकारी व्हायचं आणि घरची परिस्थिती बदलायची आणि आपल्या आई वडिलांना सुखी ठेवायचं. आणि त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी देखील गेल्या 30 ते 35 वर्षापासून रात्रंदिवस कष्ट केले आणि ऊस तोडीसारखं कठोर काम केलं. आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या आई वडिलांनी पैसे पुरवले. आणि या दादाने देखील आपल्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस कष्ट केली, मेहनत घेतली आणि शेवटी त्यांना घवघवीत यश मिळालं. MPSCच्या राज्यातून सर्वसाधारण यादीतून 16वा आणि NTT सर्वांगातून पहिला क्रमांक पटवत त्यांनी MPSC मध्ये बाजी मारली आणि ते सध्या नेवासा येथे DYSP म्हणून कार्यरत आहे. ते म्हणतात ना, ज्या पोरांसमोर आपल्या आई वडिलांचे कष्ट असतात ते पोरं कधीच वाया जात नाही. त्याचे दादा म्हणजे जिथं जागतं उदाहरण. हे दादा ते लाखो गरीब MPSC करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणास्थान बनले. दादाच्या संघर्षासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा.